फळगंगा माता माता देवस्थानचे त्याचप्रमाणे सर्व चिंचोली गावचे ग्रामस्थ असतील, पदाधिकारी असतील, ज्यांचा या कथा यज्ञाला ज्ञान यज्ञाला सहयोग झालेला असेल, श्री तुकाराम परमार्थिक जरी कार्य असेल त्या फॅनचा आवाज जास्त होतो, बंद करून टाकावे. तरी त्या कार्यामध्ये सुद्धा तुकोबाराय सांगतात तर कार्य पार कसं पडत असतं, आवाज कसा पडतो. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळवला. कोणतंही कार्य असेल तरी एकट्याने ते पार पडत नसतं. आणि परमार्थिक कार्यामध्ये तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य घातलिया भय नरकाला. संतोषजी महाराज त्या शेकडीचा त्याचा आवाज फार येतो, इकडे विक्षेप होतो. मला वाटलं तो फॅनचा आवाज आहे, तो शेगडीचा असेल तर काहीतरी व्यवस्था करा त्याची, म्हणजे जास्त विक्षेप होतो त्या आवाजाचा. सत्यकर्म नाम काय? पदाधित्वम सत्यत्वम मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे. सत्य तू विठ्ठलाय. सत्य बरोबर भगवान. सत्य या अक्षरांचा अर्थ काय होतो? सत्य या अक्षराचा अर्थ होतो देव. आदिमधी अंती अवगा हरी न व्याप्तित्वादेशत्व नित्यवान नापिकालता. जो भगवान आहे माझा गोविंद, तो कसा आहे? तिन्ही काळामध्ये अबाधित, जगताच्या अगोदर, जगताच्या मध्यावर, जगताच्या नंतर सुद्धा असतो. आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळेतातली कथा थोड्या उड्या मारत होईना जाग्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तात्पर्य सत्य या बोलाचा अर्थ होतो देव, भगवान, ब्रह्म, ईश्वर. हे जो दावा सत्य बोलाचा अर्थ. मग त्या सत्य नामदेवाच्या कार्यात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. त्या कार्यात आपण जर सहयोग केला, भरपूर काही बोलता येईल. आपल्या पूर्वजांचा उद्धार होईल, आपला होईल. यात काय बोलाय जास्त मोठा आहे कसं बारीक बोलताना तुम्हाला सांगितलं बारीक भाषा, पण नंतर भजन चालू झालं थोडं वाढवायचं. सत्यकर्मामध्ये सहाय्य होणं म्हणजे भक्ती मार्गामध्ये, परमार्थामध्ये आपल्याला जो काही खायचा वाटा उचलता येईल तो उचलावा. तुकोबारायांचं म्हणणं आहे. एकट्याचा नव्हे खेळ, कुणी एकटी व्यक्ती हे कार्य पार पाडू शकत नाही. जेवढ्यांचा सहयोग लाभलेला आहे त्या सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद. अन्नदानाच्या पंक्ती असतील, मला वाटतं पहिल्याच दिवशी काय हरकत नाही. ज्यांनी अन्नदान या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. मला सांगू, जर अन्नदान नसेल तर ह्या आमच्या माता भगिनी येऊ शकत नाही. कशा येते? दररोज घरी स्वयंपाक करायचा आहे, सर्वांच्या जेवणाची काळजी करायची आहे. त्यांनी यावं कसं? जेवढे अन्नदान करणारे आहेत ना, त्यांच्या माता भगिनी कथा ऐकत आहे. याचं सगळं पुण्य आपण त्या अन्नदानावाल्यांना देऊन टाकू. जमेल का? नाही, थोडंफार काही सर्व थोडंफार देऊन टाकू. त्यांनी अन्नदान केलं म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात, नाही तर तुमच्या भोवती कामं ठरलेली असतात. फिरायची कामं आमची असतात, नाही डॉक्टर. असं आहे.
आज सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद द्यायचा. सोनियाचा दिन आजी अमृते पाहला. जन्म जन्मांतरम भवेत पुण्यम लवेत श्रीमद भागवतीं कथा. जन्म जन्मांतराचं पुण्य जर आपल्या पदराला असेल तर आणि तरच श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा योग आपल्या जीवनामध्ये भगवान शुभदेव सांगतात. जन्म जन्मांतरम भवेत पुण्य. जन्म जन्मांतराचं पुण्य आपल्या पदराच्या गाठीलाच असेल. कारण सगुण साधनेमध्ये सगुण उपासनेमध्ये सर्वश्रेष्ठ श्रीमद भागवत कथा संगीत. थोडासा विचार करून पहा. आपण सप्ताह करतो, अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्ताहाचा शेवट कशाने होतो? काल्याच्या कीर्तन. काल्याच्या कीर्तनात काय सांगितलं जातं? भगवान श्री कन्हैयाची लीला सांगितली जाते. त्याला काल्याचं कीर्तन म्हणतो. मग सप्ताह तुमचा 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, महिनाभराचा असो, महिन्याचे सत्य आहे. आमच्याकडे खडकी पिंपळगाव असेल मुंबईला आणि करायला मला जातो तिथे महिन्याचे सप्ताह आहे अखंड हरिनाम. पण शेवट मात्र काल्याच्या कीर्तनाने महिन्याचा असेल तर म्हणजे भगवान गोविंदाच्या कन्हैयाच्या चरित्राला अनन्यसाधारण महत्व आहे. अनन्यसाधारण म्हणून नारदबाबांनी अथवा भगवान शुभदेवांनी जे सांगितलं जन्म जन्मांतर मध्ये पुण्य लभेत श्रीमद भागवतीं कथा. जन्माजन्मांतराचं पुण्य जर आपल्या बरोबर असेल तुम्ही तर भाग्यवान आहात. मी स्वतःलाही भाग्यवान समजतो. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. भगवान गोविंदाचं चरित्र अद्वितीय असा जागरण आम्हाला वर्णन केलेला आहे. त्याची आपण सेवा करत आहोत आणि तो योग आपला मळगंगा मातेने त्या ठिकाणी आणलेला आहे. एक लक्षात ठेवायचं, परमार्थ त्यांच्या सत्तेने होतो, संसार सुद्धा त्यांच्या सत्तेने होतो. लक्षात घ्या. परमार्थामध्ये छातीला माती लावण्याचं काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. परमार्थिक जेवढी साधक मंडळी आहे परमार्थ करणारी कोणाला वाटत नाही श्री तुकोबरायांप्रमाणे आम्हाला विमान न्याय कोणाला वाटत नाही? सगळ्यांना येईल का? नाही ना. तो परमार्थही त्याच्या सत्तेने असतो. ठाकलो से द्वारी उभा याची उभी करावी. तो तुकोबराया पांडुरंगा पुढे होता. हे म्हणावं लागतं त्याच्याकडे, भगवान तुझी सेवा दे बरं, तुझी सेवा दे, तुझी सेवा म्हणावं लागतं. तशी सेवा भेटत नाही. भक्तीमध्ये भक्तीच्या वाटेवरती चालताना सुद्धा अहंकार होता कामा त्याच्याकडे भिकारी म्हणून याचना करावी लागते. त्यावेळेला आम्हाला परमार्थिक भक्तीची साधना तो बहाल करू. लक्षात असं मळगंगा मातेच्या आशीर्वादाने त्यांच्या इच्छेने त्यांच्या मर्जीने त्या ठिकाणी श्रीमद भागवत तथा ज्ञान यज्ञाचा प्रारंभ आज होत आहे. म्हणून मी सुरुवातीला प्रमाण वापरलं. सोनियाचा दिन आजी अमृते पहा. आपल्या जीवनामध्ये तो योग आला. श्रीमद भागवत कथा अमृत श्रवण करणे. आपण परमार्थामध्ये जो वेळ आपण घालवत असतो, सप्ताहामध्ये कीर्तन ऐकायला असेल, पंढरपूरला पायीवारी जाण्यात असेल, काकडा करण्यात असेल, हरिपाठ करण्यात असेल, भागवत ऐकण्यामध्ये असेल, का करावं हे? आपण मनुष्य देहाच्या जन्माला आलो. हे काम माणसाचंच आहे. माणसाचं काम आहे. नरदे विधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवच होई म्हणते ते होती, तरी का चित्तीनं धरावे. मनुष्य देहच मोक्षा करता मिळालेला आहे. लक्षात मेहनी संकट असतो. मोक्ष मिळवण्याचा हक्क तुम्ही ऐकताय ना सर्वजण, हा फक्त माणसाचा आहे. लक्षात ठेवा, फक्त माणसाचा. भक्ती फक्त मनुष्य करू शकतो, जनावर नाही. जनावर नाही करत. कपाळाला गंध लावणं, ज्ञानेश्वरी वाचणं, गाथा वाचणं, पंढरपूरला पायीवारीला जाणं हे जनावराचं काम नाही, हे माणसाचं काम आहे. मनुष्याने ते करावं. कसं म्हणताय? आपल्याला 2 पाय आहेत. गाढवांनी मिटिंग घेतली, गाढव म्हटले आपल्याला 4 पाय आहेत.
ही लोक पंढरपूरला जातात, आपणही जाऊ. जातील का? नाही जाणार. कोण कोण? हा वा, पंढरपूरला नाही जाणार का? माणसाचं काम आहे ना, चालवाचं काम नाही ते. असं आहे. बैल माळा घाली. मी बैल म्हणतोय, हसू नका. गाड्याच्या बैलाच्या किमती फार आहे. 50-50 लाख 75 लाख किती किमतीचा बैल जरी आणला तर तो तुळशीची माळ घालील का? सत्तू माळा घालत नाही. बैल माळ घालत नाही. कोण? हा, म्हशी सुद्धा माळा घालत नाही. कोण? हा, माळा. हे माणसाचं काम. भक्ती करणं, परमार्थ करणं, मोक्षाचा अधिकारी बनणं हे मनुष्य देहाचं काम आहे. पण उद्धार होणं, मोक्ष मिळवणं, तुमच्या भाषेत सोप्या सांगू, वैकुंठाला जाणं, मुक्ती मिळवणं, काय मोक्ष म्हणजे काय? स्वमसंग उदासन परिज्ञाय नव्हे. भगवान शुद्धदेव सांगतो. स्वतःच्या संघाबद्दल उदास होणं म्हणजे स्वतःच्या शरीरावर सुद्धा उदास होणं. भक्ता इसे जाणा अजिदेही तेव्हा जमावं. जमणार आहे का? शरीरावरच उदास व्हायचं. म्हणजे संसारावर उदास होता येईना तर शरीरावर केव्हा व्हावं तरी उदास. जगाच्या जगण्यापासून अलिप्तता प्राप्त करणं त्याला म्हणतात उदास होणं. उदाहरणार्थ आभाळ, आकाश सर्वांच्या वरती आहे. आकाश आहे की नाही सर्वांच्या वरती, पण ते आकाश असं आहे. स्वमसंग उदास नभो यथा या करता सांगितलं तरी न्याय नव्हे. ते आकाश सर्वांच्या वरती आहे पण कोणाशीच मैत्री करत नाही. हा विचार करतो कोणाशीच. त्याप्रमाणे मनुष्य देह प्राप्त झाला, जीवन जगायचंय मात्र कोणाशीच तादात्म्य नाही. मग कुठपर्यंत नाही? देहाशी सुद्धा नाही. आपलं रात्रंदिवसच्या देहाशी सेवा करण्याकरता तर जन्म चालतो. त्याला चांगले कपडे, चांगले अत्तर, चांगलं खाणं, चांगलं पिणं, बंगला, 25 कोटीची गाडी, कर्ज काढून सगळे शरीराचीच व्यवस्था चालली ना. व्यवस्था कशाची चालली? शरीराचीच चालली ना. हा मोठा विषय आहे. घड्याळ पुढे जाताना त्यावर लक्ष ठेवावं. आपल्याला माहितच नाही हे शरीर आपण आहोत की नाही. चला पुन्हा वेळाला तो सांगण्याचा प्रयत्न करू. फक्त एवढं समजून घ्या, मोक्ष तेव्हा प्राप्त होतो स्वतःच्या शरीरावर उदास व्हावं लागतं. देह जावं अथवा पण ज्ञानमार्गाने विचार केला. 6 शास्त्र, 18 महापुराण, 4 वेद. एका शास्त्राचा अभ्यास करण्याकरता 12 वर्ष लागतात. किती लागतात वर्ष? 12. शास्त्र किती आहे? 6. 12 72. जन्मलेल्या दिवसापासून धरावं लागेल. 72 वर्षापर्यंत जगू सुद्धा शकत नाही. हल्ली आयुष्य कमी झालं माणसाचं. असं आहे. बाकीची 18 पुराण बाजूला राहिली, 4 वेद बाजूला राहिली. शास्त्राचाच अभ्यास होऊ शकत नाही. केव्हा मोक्ष मिळवणार? मग ज्ञानप्राप्ती होणार, मग ज्ञानी होणार. आणि मग त्याप्रमाणे जे जे ऐके वेदांत श्रवण ते अंगी होत जाय आपण. मग त्या मार्गाने तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणार. कधी करावे? मग आपल्याच्याने काहीच घडू शकत नाही. कृतयुगामध्ये वेगळं होतं. सत्ययुगामध्ये ऐसी तपे करती बहुत जेणे अंगी वारुळे वाढत प्रसन्न होऊन भगवंत आपुल्या पदाने तसे. तपश्चर्या करायची पूर्वीची साधक मंडळी, साधू ऋषी मंडळी किती करायची. अंगावर वारुळ वाढायची. आपण ऐकतो, पोथींमध्ये वाचतो, पुराणांमध्ये सुद्धा आपण वाचतो. अंगावर वारुळ वाढायचं. मग भगवंताला दया यायची आणि मग भगवान आपल्या पदाने तसे म्हणजे मोक्ष पदाला. आता याच्यामध्ये बऱ्याच शंका आहे. मोक्ष म्हणजे काय? मुक्ती म्हणजे काय?
सांगत बसायला वेळ नाही. कथा आहे, जास्त ज्ञानाचा पसारा पाडायचा नाही. कथेमध्ये जास्त ज्ञानाचा पसारा पाडू नये असं. मग आपल्याकडे एवढी आयुष्य मर्यादा नाही. सत्ययुगामध्ये वारुळ वाढेपर्यंत तपश्चर्या करायची, त्रेतायुगामध्ये यज्ञाने प्रसन्न करायचे, द्वापारामध्ये परिचर्या पूजने करायचे आणि हरे राम कलियुगामध्ये नामाने भगवंताची प्राप्ती होते. नामस्मरण करावंच लागतं, पर्याय नाही. असं काही समजायचं कारण नाही. भागवत करता आलं म्हणजे नामस्मरण नाही करायचं असं नाही चालत. रामायण करता आलं म्हणजे नामस्मरण नाही करणार नाही. कलियुगाचा सिद्धांत आहे, नामस्मरण करावंच लागेल, करावंच लागेल, पर्याय करा. आमचे देव म्हणत असतात नेहमी नामाशिवाय काय पर्याय. देव म्हणजे गुरु. प्रातस्मरणे नामगममूर्ती श्री गुरु बाबाजी भगवान. ही मंडळी दर्शनाला दोनदा आली, भाग्यवान आहे. तिथे आली दर्शनाला. मी त्याकरता गाव सोडलं आणि श्री गुरूंच्या जवळ जाऊन राहिलो. 5 मिनिटाच्या अंतरावर माझा पूर्ण दिवस तिथं जातो त्यांच्या दयेने. त्या नारायणगावात राहतो, वारुळवाडीत. तरी मी कधी नारायणगावात नाही, वारुळवाडीत सुद्धा नाही. त्यांच्या जवळ जाऊन थांबायचं, त्यांच्या चरणाचा वास आपल्याला मिळाला. ते म्हणत असतात नामाशिवाय काय. नामस्मरण करावंच का. भागवताला म्हणजे नामस्मरण नाही. नाम परत साधन नाही, साधन नाही. जे तू करशील आणि कठोरी, जे तू करशील आणि कठोरी, नामावरते साधन नाही. भागवत करा, रामायण करा, कीर्तन करा, प्रवचन करा, काय करायचं ते करा. पण नामस्मरणाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. मग कशा प्रकारे नामस्मरण करावं लागेल. हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करता, हरिबोला, हरिबोला उठता, हरिबोला बैसता, हरिबोला जगी, हरिबोला विचल, सतत हरिबोला खाता, हरिबोला गाता, उठता, बैसता, हरिबोला सतत हरी हरी त्याचं नामस्मरण चालू ठेवावं लागेल. त्या वेळेला सोपं आहे का. मग मोक्ष भेटेल. नामस्मरण करणं, असं नामस्मरण करणं सोपं आहे का विचार करू का. चला तुम्ही सर्वांनी ऐकलं, नामस्मरण करावं लागतं. तुम्ही ठरवलं नामस्मरण पुढे करायचं. नुसता एवढाच संकल्प करा, इथून घरी जाईपर्यंत नामस्मरण करायचं. कुठे घरी एवढा संकल्प करा. एक कासरावर जाल तुम्ही, एक कासरावर नाम एकीकडं तुम्ही एकीकडे असता. घरी जाईपर्यंत नामस्मरण करण्याचा संकल्प करा. 500-1000 फुटावर गेलं का नाम एकीकडे तुम्ही एकीकडे होणार नाही. पण नामाने होणार नाही, ज्ञानाने आम्हाला मोक्ष मिळवता येणार नाही, आम्हाला तपश्चर्या करता येणार नाही, आम्हाला तेवढं आयुष्य नाही. मग आम्ही मोक्षाची अपेक्षाच करायची नाही का. कलियुगातल्या माणसाने मोक्षाकरता काय करावं. ही सर्व मार्ग टाळून सोप्या रस्त्याने, ज्याला आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये आपण शॉर्टकट म्हणतो, असा एखादा मार्ग आमच्याकरता आहे का कलियुगातल्या मनुष्याकरता की आम्हाला मोक्ष मिळेल. कशाने मिळेल हाच प्रश्न सूत ऋषींना. तुम्ही ऐकताय ना. आता भागवताला सुरुवात होते. सावधान, भागवताकडे लक्ष द्यायचं. हो, पुढे भागवत महात्म्य मी सांगेन किंवा उद्या सांगेन, जमलं तर जेवढा होईल गदाभाग तेवढा आठवण्याचा प्रयत्न करेन. कारण सर्वात मोठी अडचण आपल्याला काय आहे. आई भगवती, आई साहेबांची आरती आहे, बरोबर आहे. कितीला घ्यायची आपल्याला. 9:15 का 9 वाजता घ्यायची का, 7:09 घ्यायची का. नाही, निश्चित टायमिंग सांगा मला, कारण आता 8:15 वाजले. 7:09 घ्यायची का.
मग आपली कथा सुटत नाही उद्या जरा आपण लवकर कथा चालू करू. उद्या जरा आपण लवकर कथा चालू करू 6 वाजता. जमेल का? कोण कोण येणार नाही त्यांनी बोटवर करा. तुम्ही नाही येणार ना 6 वाजता. इकडे कोण कोण येणार नाही त्यांनी बोटवर करा. सर्वजण येणार नक्की. सर्वांची नावं लिहून घ्या. संतोष महाराज सूत ऋषी एकदा भगवंताचं नामचिंतन करत करत नैमिष्य अरण्यामध्ये गेलेले आहे. नैमिष्य अरण्य लखनौच्या पुढे 150 किलोमीटर आहे. आम्ही 2दा जाऊन तिथे भागवत कथा केली. 2दा गेलो आम्ही. डॉक्टर तुम्ही होते एकदा. हा डॉक्टर पण एकदा होते त्या ठिकाणी कथेला. आणि मला वाटतं मॅडम तुम्ही पण होता. हो ते पण होते. नैमिष अरण्यामध्ये आम्ही जाऊन करताय. त्या नैमिष अरण्यामध्ये सूत ऋषी एकदा प्रवेश करताय आणि शौनकादी त्या नैमिष अरण्यामध्ये वास करत होते. आता ऋषी मंडळींचं कसं असतं, साधू मंडळींचं, भक्त मंडळींचं, संतांचं चालताना त्यांचा रिकामा अर्धगडी राहू नको. एक क्षण सुद्धा अर्धगडी सुद्धा जात नाही. सतत नामचिंतन करतात. सूत ऋषी देवा भगवान परमात्म्याचं भजन करत करत निघालेले आहे. आपण सर्वांनी टाळी वाजवून एकदा मोठ्या प्रमाणात भजन करूया. नंतर आपल्या भागवताकडे टाळी वाजवायची, भजन करतात. हरि ओम हरि ओम हरि ओम शौनकादिक नावाचे जे 88,000 ऋषी होते ते कलियुगामध्ये त्या ठिकाणी वास करण्याकरता थांबलेले. सूत ऋषी त्या ठिकाणी आल्यानंतर सूत ऋषी हे वयाने शौनकादिकांपेक्षा लहान होते. तरी सुद्धा शौनकादिकांनी उठून अभिवादन केलं. बसण्याकरता असं का? मनुष्य पूज्य ठरतो तो ज्ञानाने, वयाने नाही. ज्ञानोबा आहे सुद्धा भगवान समजत अर्जुनाला जयाचे आयुष्य 10 कोटी होय, बलबुद्धी जिरो नियाचा दयाचे आराधिती पाय वडील मनोनी. वडील नाम वयस्कर म्हणून ज्याचं वय मोठं झालं, बळ आणि बुद्धी जिरून गेली, बुद्धीचा नाश झाला. पण अज्ञानी लोक वयस्करांना त्याला विरोध दाखवतात. ज्ञानोबा आहे अर्थात भगवान श्री कृष्ण परमात्मा. ज्ञानोबा वयाने लहान होते पण तत्कालीन सर्व संत त्यांना प्रणाम करत. का? ज्ञानाचा सागर म्हणून कुठल्याही ज्ञानाने पूजा नाही करत. भरपूर सांस्कृतिक स्थिती वाढवली, बंगले बांधले, गाड्या घेतल्या, पॅलेस वाढवलं, सगळं काही वाढलं म्हणून पूज्य ठरेल नाही. असं नाही. भगवान परमात्माच्या ज्ञानाविनी इतरत्र सर्व ज्ञान व्यर्थ आहे, होत आहे. म्हणून ज्ञानवानाला ज्ञानवान सर्वत्र पूज्यते, ज्ञानी सर्वत्र पूज्य असतो. सूत ऋषी लहान होते तरी सुद्धा शौनकादिकांनी प्रणाम केला, बसायला आसन दिलं. आणि त्यावेळेला विचारू लागले सूत ऋषींना, या कलियुगाच्या काळामध्ये कलियुगाच्या
कलियुगाचा परिणाम म्हणून माणसाची सात्विक बुद्धी नष्ट होत आहे. थोडस 15 मिनिट पुढे गेली संतोष महाराज, 15 मिनिट आरती 9:15 घेतली तर चालेल का? चालेल. 9:15 घेतली तर चालेल का? म्हणजे तुमची आज्ञा असेल तर. काय झाले आपली कथा उशिरा चालू आहे. शौनकादिकांनी विचारलं की या कलियुगाच्या काळामध्ये माणसाला सोपा मोक्ष, आपण थोड्या वेळापूर्वी बोलून गेलो, शॉर्टकट रस्ता आहे का मोक्ष मिळवण्यात? कोणती साधना करावी विचारू लागले. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय विभेदवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तत्र तत्राञ्जसायश्वं भवतायक्ति निश्चितं साम्य कामं तत्श्रेयस तन्नश्यन्तु महर्षि. त्या कलियुगाच्या काळामध्ये कोणत्या मार्गाने मोक्ष लवकर प्राप्ती होईल? त्यावेळेला सुतीचे सैन्य माझ्या गुरुवर्यांनी जे सांगितलं, काल व्याल मुखग्रास निर्नाश सत्राश हेतवे श्रीमद् भागवतम शास्त्रम कलौकीर्णे भाषित. कलियुगाच्या काळामध्ये श्रीमद् भागवताची जर शरणागती केली तर मोक्ष त्याच्या बाबाचा. जर भागवताला शरण गेला तर हे आश्वासन भगवान शुकदेवांनी म्हणजे महादेवांनी दिलेले. ते काही कोण्या राजकीय व्यक्तीचं आश्वासन नाही, फक्त आश्वासन द्यायचं. ते राजकीय लोक देतात, पण इथे मात्र महादेवांनी आश्वासन दिलं. अर्थात भगवान शुकदेवांनी सूत ऋषी सांगतात, श्रीमद् भागवताची शरणागती जर केली तर मोक्ष त्याला प्राप्त होईल. बाकी क्लिष्ट साधना करण्याची गरज नाही. त्यावेळेला शौनकादिकाने दुसरा प्रश्न विचारला, आम्ही या नैमिषारण्यामध्ये येऊन राहिलो भगवान नारायणाची, त्यांनी आम्हाला निर्देश केला या ठिकाणी जाऊन राहा, तुम्हाला कलियुग बाधणार नाही. या नैमिषारण्याचं महत्व काय आहे सूत ऋषींना विचारू लागले. त्यावेळेला सूत ऋषी सांगू लागले, पूर्वी सेमिका नावाचे एक ऋषी मोठे होऊन गेले आणि त्यांचा जो शिष्य गौरमुख नावाचा, तुम्ही सर्व कथा ऐकताय ना, कथेवर लक्ष ठेवायचं, मग कथेची तुम्हाला लिंक लागणार नाही. सूत ऋषी शौनकादिक यांची भेट होते नैमिषारण्यात. शौनकादिक विचारताय कलियुगातल्या लोकांनी साधन काय करावं, तर श्रीमद् भागवताचं श्रवण करावं, श्रीमद् भागवताला शरण जावं, मोक्ष त्याला मिळून जाईल असं भगवान शुकदेव सांगतात. शौनकादिकाने प्रश्न विचारला, नैमिषारण्यामध्ये येऊन राहायला सांगितलं कलियुगाच्या काळामध्ये आम्हाला भगवान नारायण, कारण कलियुग चालू झालं आणि आम्ही भगवान नारायणाकडे क्षीरसागरावरती गेलो, विनंती केली का कलियुगाच्या काळात आम्ही कुठे राहावं का जेणेकरून आम्हाला कलियुगाचा दुष्परिणाम आम्हाला बाधणार नाही. त्यावेळेला भगवान नारायणाने आपल्या हातातलं सुदर्शन चक्र सोडलं, सांगितलं या चक्राच्या पाठीमागे जा, हे चक्र ज्या ठिकाणी विसावा घेईल त्या ठिकाणी तुम्ही राहा, कलियुगाचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. ते सुदर्शन चक्र इथे येऊन थांबलं. आजही नैमिषारण्याला चक्रतीर्थ आहे. आता जे माझ्याबरोबर आले त्यांनी ते पाहिले, चक्रतीर्थ असं गोला, तिथे नदी नाही, कुठला ओढा नाही. तुम्ही ऐकताय ना सर्वजण, पाताळातून पाणी वरती येतं आणि ती पृथ्वीची नाभी मानली गेली. नाभी ते चक्र, तिथे आपल्या पितरांना पिंडदान केलं तर आपल्या पितरांना मोक्ष मिळेल. आम्ही त्या ठिकाणी थांबून भागवत कथा केली. आता परत गेलो होतो डिसेंबर महिन्यामध्ये, मागच्या डिसेंबर. काही लोकांच्या आग्रहाखातर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो, पुन्हा भागवत कथा केली, पितरांना पिंडदान केलं. कसं पुन्हा पितरांचा विषय निघाला तर सांगण्याचा प्रयत्न करीत. का पितरांचं पूजन किंवा त्यांच्या मोक्षाकरता आपण प्रयत्न करणं याचा फायदा आम्हाला काय होतो? पुन्हा वेळ आला तर सांगेल, सर्व एकाच वेळेत होणार नाही. आता वेळ कमी आहे. ते चक्र तिथे जाऊन विसावलं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी राहतो. शौनकादिकांनी सांगितलं या जागेचं महत्व काय आहे, आम्हाला भगवान नारायणाने इथे का पाठवलं? तर असून सांगू लागले, सेमिका नावाचे मोठे ऋषी होऊन गेले.
त्यांचा शिष्य होता. थोडासा आवाज बारीक ठेवा सध्याची म्हणा. बस बरोबर चालेल, फक्त थोडा आवाज कमी ठेवा बोलत असत. आता थोडा वाढवला तर चालेल. हा तरी म्हटलं होतं सगळं शिकून घ्या माझ्याकडून, नाही ऐकलं. शिकले. गोपाल कृष्ण राधे महाराज. त्या सेविका नावाच्या ऋषींचा शिष्य होता गौरमुख नावाचा. तो अतिशय भोळा होता. आणि लक्षात ठेवा, भगवंताची प्राप्ती चाप्टर माणसाला होत नाही बरं का, हुशार माणसाला होत नाही. सावधान. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. एखादं डचकन नाही. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. जो भोळा भाविक आहे ना त्याला भगवंताची प्राप्ती होते. हुशारला होत नाही, चाप्टरला होत नाही. लक्षात ठेवा. लाख सांडवणे चतुराई नित्य स्मरासाई साई असा आहे. चतुरपणा टाकावा लागतो भक्तीमध्ये. चतुरपणा भक्ती चालत नाही. चतुर असावं माणसाने, अध्ययनात असावं, चतुर असावं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला, स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहित पाहिजे. तेव्हा जगाला सांगावं. आपल्यालाच आपली उत्तरं माहित नाही, काय जगाला सांगावं, अशी अवस्था होते ना. असं तो गौरमुख अतिशय भोळा होता, अतिशय भोळा. पण भगवंताला इतका प्रिय होता. भगवान त्याच्याशी प्रत्यक्ष बोलायचे एकनाथ महाराजांप्रमाणे, नामदेव महाराजांप्रमाणे. त्याच्याकडे भगवान गौरमुख त्याच्या शिष्यांना, सेविका ऋषींचे शिष्य गौरमुखांचे जे शिष्य होते त्यांना वेद शिकवताना जर वेदाची ऋचा जर चुकली तर भगवान नारायण पोटाच्या रूपाने ती ऋचा म्हणून दाखवायची त्यांच्या शिष्यांना, विद्यार्थ्यांना. आणि त्याचं कसं करून घ्यायचं, म्हणजे कुणाचं काम, गौरमुखाचं काम करायचं. भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगता करी सर्व का. विद्यार्थ्यांना गौरमुखाचे शिकवायचे बरं भगवान नारायण स्वतः. एकदा काय झालं, त्या जंगलामध्ये ते झोपडी बांधून राहत होते. त्या देशाचा जो राजा आहे आणि त्यांचा जो मंत्री, राजाचं नाव होतं दुर्जय आणि मंत्र्याचं नाव होतं दुर्मुख. दोघे जण ते जंगलामध्ये गेले होते शिकार करण्याकरता. राजा थकून भागून पाणी पिण्याकरता झोपडी दिसली म्हणून त्या झोपडीत पर्णकुटीमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या गौरमुखाने पाहिलं. राजाला बसण्याकरता दिला, आदर कृत्य केलं. त्याचं सैन्य आलं. आता अतिथी देवो या नात्याने आपल्या दारातून अतिथी उपाशी जाऊ नये. पण आता करावं काय, एवढ्या सैन्यात काय द्यावं एवढं. त्या गौरमुखाला प्रश्न पडला, संकट पडलं. मग तो भगवान नारायणाची जी मूर्ती होती छोटी त्याच्याकडे पूजेची, तिच्या समोर गेला. नारायणाचा धावा केला भगवान नारायणाचा. भगवान नारायण प्रकट झाले. विचारलं काय झाले रे गौरमुखा, का बोलवलं मला. म्हटलं राजा आलाय, अतिथी म्हणून त्याचे सैन्य पण आहे, त्यांना उपवाशी कसं वाटतो, विणमुख कसं वाटतो. मग भगवान परमात्माने त्याला एक मणी दिलं, चिंतामणी नाव. कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी पुरविती. चिंतामणी म्हणजे तुम्ही जे चिंतन कराल ते, जे मागाल तो मणी ते लगेच देणार विना विलंब. त्याने तो मणी भगवान परमात्माने दिल्यानंतर म्हटला हा मणी सगळं देणार. हो भगवान नारायण म्हणे माग ना, तुला काय मागायचंय. म्हणा मला कुठे काय मागायचे. त्या राजाला त्यांना भोजन भेटावं, विनमुख जाऊ नये. म्हणजे माग मग तू पदार्थ तुला जे पाहिजे ते. किती सुरुवात मागायला, जिलेबी वगैरे सारं काही, रसगुल्ला, गुलाबजाम सगळं ते पटापट अन्नाचे ढीग लागू लागले. तो चाट झाला, पोटावर हात ठेवू लागला. सर्व सैन्याला जेवू घातलं, तृप्त केलं. अतिथी विकून जाऊ द्यायचा नाही. आता तिथे काय वेळ आहे बोलण्याचा, खोटी लगेच पदार्थ तयार होतो. जेवण वगैरे सर्व काही झाली सैन्यासहित राजाने. आणि झाल्यानंतर राजा निघणार, पण राजाने विचारलं त्या गौरमुखाला, तू एवढ्या वेळेत अगदी 5 मिनिटामध्ये सर्व पदार्थ कसे काय तयार केले, आम्हा सर्वांना जेवण घातलं. त्याने सांगितलं मला भगवान नारायणाने मणी दिला आहे, त्याच्याकडे मागितलेलं सर्व भेटतं. म्हणे पाहूया आम्हाला मणी. मणी आणला, तो
देदीप्यमान होता. तो मणी पाहिला, राजाच्या तोंडाला आपल्या भाषेत पाणी सुटलं. काही बोलला, दोघे जण निघाले. दुर्मुख आणि दुर्जय जाऊ लागले. रस्त्याने मनामध्ये चर्चा करतात. त्या मण्यामध्ये एवढी ताकद आहे, एका मिनिटामध्ये सर्व पदार्थ तयार झाले. या मण्याचं या साधूला काय करायचं? काय गरज आहे साधू? आपण त्याच्यातून सोनं नाणं मागू शकतो, राज्य चालवू शकतो. हा जंगलामध्ये राहतो, याला काय त्याची गरज आहे? आपण त्याच्याकडनं तो मणी मागून घेऊ. दोघे जण मागे आले, बोलावलं, गौरव सांगितलं तो म्हणे आम्हाला दे, तुला त्याचा उपयोग नाही. आता तो गौरव होता, तो भोळा होता. तो म्हटला थांबा, मी जाऊन भगवान नारायणाला विचार, कारण मणी त्यांनी दिलं, त्यांना विचारलं पाहिजे ना, तो माझ्या मालकीचा आहे. त्यांनी गेलं, बरं म्हणे जाऊन विचार. गेलं, भगवान नारायणाचा उभा केला. आपण थोडंसं नामचिंतन करून टाळी. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण
भक्ती केली म्हणून तुला मी मणी दिला, राजाला देण्याचा अधिकार नाही, त्याने माझी भक्ती केलेली नाही. बाहेर गेला गौरव सांगू लागला राजाला की महाराज भगवंत आणि सैन्य तुम्हाला मणी देऊ नका. दोघेजण परत निघून गेले. आपसामध्ये चर्चा, ती पुरा आपल्या जवळ घ्या. हा पोरं आपल्या जवळ घ्यायची, ती गडबड करते, वरती चढून येते, पडती लागेल. हे जागेवर बसायचं, अजिबात गडबड नाही करायचं, जागेवर बसायचं. भजन चालू झालं मग उठायचं, तसं उठायचं नाही. भगवान तो राजा आणि मंत्री जो आपसामध्ये चर्चा करू लागले, देवाच्या नावावर हात मोठं बोलतो. देव कशाला सांगितलेला देऊ नको देव म्हणून परत आले. गौरवमुखाला सांगितलं, गौरवमुखाला सांगितलं तो म्हणी तू पर्या बोला आणि आम्हाला देऊन टाक 6,000. त्याच्या दुप्पट मागून घे ना याच्याकडनं सैन्य, कुणाकडे चिंता नाही. म्हणे तू सैन्य पण देतो म्हणे हो. भगवान म्हणजे तुला कळायचंच कधी. मागून घेतलं सैन्य, परास्त करून टाकले. भगवंताचं भजन करत राहिला. राजा आणि मंत्री आतमध्ये आले. त्या मण्याच्या लोभावर हातामध्ये तलवार घेतली आणि शिरच्छेद करणार गौरवमुखाचा. भगवंताला सर्व सर्व लक्षात ठेवा, फक्त त्याच्या भक्ताचा छळ केलेला सहन होत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपल्याला भक्ती करता आली तर करावी, नाही तर करू नये. आपल्याला सावधान, एवढं जरी घरी घेऊन गेलं तरी पण नाही. आपल्याला भक्ती करता आली तर करावी, नाही तर करू नये. त्याचं काही अडलं नाही आपल्या वाचून. आपल्याला भक्ती करता आली तर करावी, नाही तर करू नये. पण भक्ती करणारी जी लोक आहेत त्यांच्या उचापती करू नये. गोपाल कृष्ण भगवान भगवान परमात्मा सण नाही झाला. त्या राजाचा हात वरती गेला तलवार घेऊन. भगवंताच्या हातात सुदर्शन चक्र कधी सुटलं. त्या राजाचा मंत्र्याचा वध करून टाकलं. निमिषार्ध लागू दिलं नाही, काही कळलंही नाही. निमिषार्ध लागला नाही, तिथे वध केला भगवंताने. भक्ता करता दुर्जनाचा निमिषार्ध म्हणून त्याला नाव पडलं नैमिषार्ध. आणि तिथे हे महत्व सांगितलं, कलियुगाच्या काळामध्ये तुम्ही जर भगवंताची शरणागती केली तर मग मात्र तुमचं कल्याण होऊ शकतं. सांगू लागले त्या ठिकाणी जिथे जिथे भागवत चालू असतं. उद्या ते महात्म्य आपण पाहण्याचा जरूर प्रयत्न करू. आता फक्त भागवताची परंपरा पाहू आणि भागवताचं महात्म्य उद्या पाहू. कारण अजून आपल्याला वैकुंठवासी स्वानंद सुखदेव वासी प्रातस्मरणीय डोंगरे बापू ज्या भागवताचे महामेरू होते, त्यांनी जी प्रथा घालून दिलेली आहे, परंपरा घालून दिलेली आहे, जी कथा होईल त्याची थोडी लीला भगवंताची दाखवायची. ती लीलाही आपल्याला पात्रोपाने या ठिकाणी पाहायची आहे. म्हणून आता 9:15 झालेले, त्यालाही 10-15 मिनिटं आपले जाणार आहे. फक्त भागवताची परंपरा सांगतो. विचारलं शोधकाधिकाने भागवताची परंपरा काय आहे. त्याला सांगू लागले, भगवान नारायणाने स्वतः ब्रह्मदेवाला भागवत सांगितलं आणि शेषाला भागवत सांगितलं. शेषाने संकादिकांनी सांख्य मुनी आणि नारदाला सांगितलं. सांख्य मुनी पराशरास, मैत्रेय ऋषींना आणि विदुर काकांना सांगितलं. सांख्य मुनी बृहस्पती देवांचे गुरु त्यांनाही भागवत सांगितलं. उद्धवाला सांगितलं आणि पुरस्त्याला सांगितलं. आता इकडची दुसरी परंपरा जी ही झाली शेषाची परंपरा. त्याच्यामध्ये आलेले ज्यांना ज्यांना भागवत जे जे ज्याचे शिष्य आहेत, तसं इकडे ब्रह्मदेवाने नारदाला भागवत सांगितलं, व्यासांना, शुकांना, सूत, परीक्षित आणि श्रवणकादिकांना सुतांनी सांगितलं. म्हणजे नारद जे आहेत देवर्षी नारद दोन्ही परंपरेत येतात. इकडे संकादिकांनी नारदाला भागवत सांगितलं, इकडे ब्रह्मदेवाने सुद्धा नारदाला भागवत सांगितलं. का डबल भागवत ऐकवलं? म्हणजे ते नारद आपल्यासारखे हुशार नव्हते का भक्तीमध्ये? असं सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. त्याच्याकरता एक घटना घडली. एकदा देवर्षी नारद हाच प्रश्न स्वतः शोधकाधिकांनी विचारला, दोनदा नारदांना भागवत एवढे ज्ञान असेल? त्यावेळेस सांगू लागले, अत्र ये कीर्तयिष्यामि भक्तियुक्त कथां शुकेन मौनतप्रोक्तं रहस्यस्य विचार्य. माझ्या गुरुने भगवान शुकदेवांनी मला जे सांगितलं, तुम्हाला सर्वांना आवाज क्लिअर येतोय ना? ऐकायला बरोबर येतोय का? मी बोलतोय ते कळतोय का? आवाज गरजत तर नाही ना? म्हणजे ट्रॅफिक पण होऊ शकतं, म्हणून तुम्ही लक्ष ठेवा.
त्यावेळेला सूत महाराज सांगू लागले, नारदाला डबल राहून का सांगावं लागलं. देवर्षी नारद तीर्थयात्रा करत करत वरती तलावावरती एकदा फिरत होते आणि बद्रीनाथला सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे जे 4 बालक आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, हे पहिले पृथ्वी तलावर माणूस म्हणून जन्माला आलेले. आता त्यांचा उद्या कथाभाग येईल त्यावेळेला सविस्तर मांडले. आज सर्व मांडणार नाही, वेळ पुढे चालतो. आई साहेबांची आरती करायची, तशी काळजी करू नका. भगवती माता आपल्यावर रागवणार नाही. आरती जरी 10-15 मिनिट पुढे येईल, ते भागवतच त्यांच्या इच्छेने चालले, ते कसे रागवणार. त्यांची इच्छा नसेल तर तुम्ही काय भागवत ठेवताय, मी काय भागवत करतो. त्यांची इच्छा होती म्हणून तुम्ही भागवत ऐकताय, मी भागवत सांगतोय. त्यांची मर्जी नसती, मी पहिलंच सांगितलं, परमात्मा छातीला माती लावून नाही चालत, सच नाही झाले. 10-15 मिनिटं आलीकडे पलीकडे आहे, त्यांच्या इच्छेने आहे. होऊन जाऊ द्या. उद्यापासून आपण वेळेचं बंधन पाळू. तुम्ही सर्वांनी 6 वाजता यायचं. बरोबर 6ला इथे भजन चालू होईल. 6ला तुम्ही आलात तर आपल्याला कमीत कमी 2.5 तास भागवत ऐकता येईल. अर्धा तास लिहिला आणि 9 वाजता बरोबर भगवतीची आरती होईल. असं देवर्षी नारद आणि सनकादिक यांची भेट झाली बद्रीनाथला. देवर्षी नारदांचं मुख उदास दिसलं. सनकादिक विचारू लागले, कथम ब्रह्मण देन मुख, का तुम्ही उदास आहात. त्यावेळेला देवर्षी नारद सांगू लागले, मी तीर्थयात्रा करत करत पृथ्वीवर फिरत असताना ते सांगू लागले की लोक सत्यम नास्ति तपश्चौचम, या सगळ्या गोष्टीचा नाश झाला. दया दानम विद्यते, सत्य राहिलं नाही, तप राहिलं नाही, पवित्रता राहिली नाही, दया राहिली नाही, दान राहिलं नाही. लोक फक्त पोट भरण्याच्या पाठीमागे पडू लागले. देवर्षी नारद सांगतायत सनकादिकांना, देवर्षी नारदांचं तरुणी प्रभुतागे शादको बुद्धी गायका. प्रत्येक घरामध्ये देवर्षी नारद म्हणतात बरं का, मी नाही, मी सांगत नाही. तरुणी प्रभुतागे देवर्षी नारद सांगतात. प्रत्येक घरामध्ये स्त्रीचं राज्य आलं, गाड्याचं काही चाललं काय, मनापासून नारद बोलवले असं नारद म्हणताय. तरुणी प्रभुतागे घरामध्ये स्त्रीचं राज्य आलं, आरक्षण आलं. डॉक्टर 50% राखीव जागा, यांना 50% राखीव जागा. स्त्रिया मागे तर कायदा निघाला, गाड्यांना विचारलंही नाही आणि जी घरं होती ती सगळी महिलांच्या नावावर करून दिली. सर मलाही विचारलं नाही, माझंही घर उद्या जर आपण काही बोलायला गेलो तर किती काय करायचं बाहेर, घर आमच्या नावावर. ते प्रत्येक घरामध्ये स्त्रीचं राज्य आलं. शालको बुद्धिदायक, हा शालको म्हणजे मेवणा बुद्धिदायक. सख्या भावाचं माणसांना आता पटत नाही, रक्ताच्या भावाच्या, एका माईच्या उद्री जन्माला आल्या भावांचं पटत नाही रक्ताच्या भावाचं, पण मेवण्याचं बोलणं टाळीत नाही. शालको म्हणजे मेवणा. देवर्षी नारद सांगतात भागवतात, मेवणा सल्लागार असतो. शालको बुद्धिदायक, बुद्धी देणारा मेवणा. भावाचा आहे प्रत्येक माणूस, कलियुगाचा प्रधान. म्हणजे फिरत फिरत सर्व तीर्थयात्रा करत करत वृंदावनाला गेलो. यमुनेच्या घाटामध्ये एक स्त्री होती, तिच्याजवळ 2 मुलं होती. ती जर्जर झालेली, आजारी झालेली. ती मला म्हणू लागली, भो भो साधु क्षणं तिष्ठं मचिंतां विनाशे. म्हणू लागले, हे साधू थांबा, माझी चिंता घालवा. पण मी तिच्या जवळ गेलो, विचारलं काय चिंता आहे. तिने सांगितलं, कलियुग आल्यामुळं ही माझी 2 मुलं आहेत, एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. पण दोघेही फार आजारी झाले, कारण ज्ञानाची लोकांना गरज राहिली, वैराग्याची गरज राहिली. उदरम भरणम स्वाहा, फक्त एवढंच राहील, पोट भरणे, पैसा कमवणे एवढं. ज्ञानाची काही गरज. बऱ्याच लोकांना वाटतं हरिपाठ आपल्या करता नाही, काकडा आपल्या करता नाही, पंढरीची आपल्या करता नाही, भजन आपल्या करता नाही. तू नक्की कोण आहे याचा स्वतःला विचार. जे तुझ्या
तुझ्याकरता काय हे तुला कळेल ना असा असतो. सांगू लागली हे ज्ञान आणि वैराग्य माझी 2 मुलं आहेत. तर ती चर्चा झाली आहे कलियुगामध्ये. म्हणजे तुझं नाव काय? माझं नाव भक्ती आहे. द्रविड देशात माझा जन्म झाला. कर्नाटकात मी लहानची मोठी झाली. म्हणजे भक्तीचं प्राबल्य मोठेपणा आपल्या अगोदर कोणते नाव येतात? द्रविड देश. आणि ती सांगू लागली माझं नाव भक्ती आहे. द्रविड देशात जन्म झाला. कर्नाटकात लहानची मोठी झाली. महाराष्ट्रात मला थोडं समाधान मिळालं. पुढे गुर्जर देशामध्ये माझे फार दुर्दशा झाली. गुर्जर म्हणजे गुजरात. मग मी यमुनेच्या काठावरती आले. मला थोडं बरं वाटलं. पण माझे ज्ञान वैराग्याला काहीही बरं वाटलं नाही. कारण वृंदावन ही भक्तीची भूमी आहे, ज्ञानाची. माझ्या या 2 मुलांना आणि मला पूर्वस्थिती प्राप्त व्हावी, सदृढ स्थिती आम्हाला प्राप्त व्हावी, आमचं हे आजार जावं याकरता काही प्रयत्न करा असं देवर्षी नारदांना ठरवलं. देवर्षी नारदांनी त्या ठिकाणी त्या जी मुलं होती ज्ञान आणि वैराग्य त्यांच्या कानामध्ये वेदांताचा घोष केला. वेदांत घोषाचे गीता पाठ आहे मोहन. वेदांताचा घोष केला तरी त्यांना शुद्ध आली नाही, ते बेशुद्ध पडलेले होते. मग गीतेचा पाठ केला, थोडी हालचाल केली, पण पूर्ण शुद्धीवर आले नाही. मग आपले देवर्षी नारद घाबरले आणि भगवान नारायणाचा धावा केला. भगवान नारायणाने आकाशवाणी सांगितलं, नारदा चिंता करू नको, पुढे चालून तुला 4 भासणे भेटतील, ते तुला सांगतील. भक्ती ज्ञान वैराग्य यांना त्यांची पूर्वस्थिती प्राप्त होण्याकरता काय करावं लागेल. देवर्षी नारद म्हणू लागले, तेव्हापासून मी चिंतित आहे. कथा कुठून सुरुवात झाली? संकालिकाने नारद यांची भेट झाली. देवर्षी नारद उदास दिसले. संकालिकांनी कारण विचारलं. त्यावेळेला देवर्षी नारद सगळा इतिहास सांगतात की भक्ती ज्ञान वैराग्य यांना त्यांची पूर्वस्थिती प्राप्त कशी होईल याच्याकरता मी चिंतेत आहे. कथा लक्षात आली? त्यावेळेला संकालिक एकमेकांकडे पाहत आहे आणि सांगताय, तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही. आपण त्यांच्या पुनर्स्थापना केली जाते ना. भक्ती ज्ञान वैराग्य हे उद्ध्वस्त झाल्याप्रमाणे पण त्यांचे पुनर्स्थापना करण्याकरता म्हणजे आपण भागवत करू. कोण सांगते? संकालिक, जे प्रथम मनुष्य आहेत पृथ्वी तलावाचे. वेद उपनिषदानुसार देवर्षी नारद म्हटले, उपनिषद सांगितलं, गीता सांगितले तरी त्यांना शुद्ध आले. श्रीमद भागवत हे तर पुराण आहे, याने कशी काय शुद्धी केली? हे मनामध्ये आल्यानंतर संकालिकांनी ओळखलं देवर्षी नारदाच्या मनामध्ये शंका आहे. तर भागवत पुराण याने कशी काय शुद्ध आहे? गीता तर किती मोठी, वेद किती मोठी, वेदांत किती मोठे. त्याला ते सांगू लागले संकालिक नारदा, वेद उपनिषदानुसार जाता भागवती कथा. वेद उपनिषदाचं सार भागवत कथा, वेदाचं उपनिषदाचं सार सुद्धा भागवत. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा आम्हाला सावध केलं बरं. प्रमाण सगळ्यांच्या पाठी पण आठवणार नाही. गीता भागवत तरी श्रवण, गीता भागवत तरी श्रवण.
आयोजन करू. कुठे करायचं? आनंद घाटावर, हरिद्वारला. आणि सर्वजण त्या ठिकाणी जातात. भक्ती ज्ञान वैराग्य सर्वजण त्या ठिकाणी जातात. पण ते जाण्या अगोदर तिथे कोण कोण आलं भागवत ऐकण्याकरता? उद्या या सगळ्या कथेचा आपण मागोवा घेऊ, कारण आता 9 वाजायला आलेले आहे. सर्व तिथे भागवत ऐकण्याकरता हजर झाले. श्रोता वर्ग अगोदर आला. येणारे सामान्य नव्हते, सगळे मोठे मोठे होते. उद्या नावं तुम्ही ऐकल्यानंतर भागवत ऐकायला आनंद घाटावर हरिद्वारला कोण कोण आलं हे तुम्ही नावं ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा विचारात करा, हे भागवत ऐकायला गेले होते का? एवढ्या मोठ्यांची नावं यादीला आहेत. पण भक्ती ज्ञान वैराग्य सनकादिक देवर्षी नारद हरिद्वारला आनंद घाटावर पोहोचण्या अगोदर हा श्रोता हजर झाला. आपल्याकडे तशी प्रथा नसते. श्रोता आपला कधी येतो? निम्म सिंह उरकल्यावर. कीर्तन 7 ते 9 झाले. खरं सांगा, मळगंडा मातेच्या पुढे खोटं नाही बोललो. 7 ते 9 कीर्तन झाले. बरोबर. 9 वाजता काय असतं? प्रसाद असतो. बरोबर आहे. खरं सांगा, खोटं बोलायचं नाही साहेबांपुढे. लोक किती वाजता येतात कीर्तनाला? 5:30. मग ती कीर्तनालाच येतात का? त्या अवघड गोष्टी आहे. विचार आपल्याकडे श्रोता नंतर येतो, सगळं उरकत आहे. पण तिथे प्रकार असा घडला, श्रोता अगोदर गेले, तेही मोठी मोठी मंडळी. आणि भागवत सांगायला, भागवताचं महात्म्य सांगताना संकादिकांना आसन दिलं गेलं. संकादिक भागवत संपू लागले आणि तेवढ्यामध्ये भक्ती ज्ञान वैरागी यांना महात्म्यातच शुद्धी आली. महात्म्य सांगत होते भक्त भागवताचं, तरी भक्ती ज्ञान वैरागी यांना शुद्धी आली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले. संकादिक भागवत सांगितले आणि सर्वजण भगवंताचं दर्शन करतात, त्या ठिकाणी नृत्य करतात. आता आपण थोड्या वेळामध्ये या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्य संकादिक यांची लीला थोडक्यात पाहणार आहोत. त्यानंतर कथेला विश्राम दिला जाईल आणि भगवती मातेची आरती होईल. तत्पूर्वी उद्याची जी कथा आहे, भागवत महात्म्य होईल, विदुर काकांची कथा होईल, राजा परीक्षितीचा शाप होईल. त्या सर्व कथा उद्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. परंतु कथा बरोबर 6ला चालू होईल ही सर्वांनी नोंद घ्या. सर्वांनी कथा बरोबर किती वाजता चालू होईल? एकदा तुमच्या मुखाने सांगा. 6 वाजता चालू होईल. बरोबर. 6 वाजता सर्वांनी हजर व्हायचं. जर नाही हजर झाला तर मग कथा कळणार नाही. कथा कळली पाहिजे, आपल्या लक्षातही आली पाहिजे. उद्या बरोबर विदुर काका आणि भगवान परमात्मा अर्थात भगवान विदुर काकांच्या घरी जातात. ही लीला आपल्याला पाहायला भेटेल. सुंदर भजन असतील, ज्ञानदान असेल असतो. तत्पूर्वी काही सूचना जर द्यायच्या असतील नियोजनकार मंडळींना तर सूचना देऊन घ्या. आरतीवाल्यांची नाव पुकारून ठेवा. लीला झाल्यानंतर आरती होईल 5 मिनिटात. काही सूचना द्यायच्या असतील तर देऊन घ्या. माईक आहे. नारायण
देवर्षी नारद त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर येतात. त्या काठावरती एक स्त्री आणि 2 मुलं त्यांना दिसतात. ती स्त्री म्हणते, हात करा. भो भो साधु क्षणम ज्येष्ठम. जरा नारद देवर्षी नारद जरा अशी उभे. भक्ती माता म्हणते, हे साधव हात करा. भक्ती माता इकडे या तुम्ही फार त्यांच्या मागे गेले. इथे ये ना. तू बरोबर करतोय. तू फक्त लक्ष दे माझ्या बोलणे. तिकडे पुढं नको लक्ष. भक्ती माता म्हणते, हे साधू थांबा. माझ्या चिंतेचा नाश करा. मला जी चिंता आहे. त्यावेळी देवर्षी नारद विचारतायत, हे माते इकडे असं, हे माते तुला कशाची चिंता आहे? त्यावेळेस भक्ती माता हात जोडून सांगते की माझी 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य कलियुगाच्या वाईट प्रभावामुळे बेशुद्ध झालेले आहेत. त्यांना पुन्हा शुद्धी यावी, त्यांची पुन्हा स्थापना व्हावी याकरता काहीतरी साधू मला उपाय सांगा. त्यावेळी देवर्षी नारदांनी गीता म्हणून पाहिली, वेद म्हणून पाहिला, मात्र ती बालक शुद्धीवर आली नाही. आणि देवर्षींनी भगवान नारायणाचा त्या ठिकाणी धावा करतात. नारायणा नारायणा ऋषी भेटतील 4 आणि ते सांगतील भक्ती माता आणि ज्ञान वैराग्य यांच्या पुनर्स्थापने करता काय साधना करावी. आणि देवर्षी नारद फिरत आहे त्या ठिकाणी. सनकादिक आणि त्यांची भेट होते. त्या ठिकाणी सनकादिकांचं भजन ऐकू येतं. सनकादिक भजन करत करत बद्रीनाथला देवर्षी नारदाची आणि त्यांची भेट होत आहे. सनकादिक चला. केशवा माधवा गोविंदा
केशव माधव गोविंदा इकडे बघ हे सांगता हात जोड हा तू हसणं हे मला आवडत पण तू लक्ष हात जोड आणि सर्वाधिकाऱ्यांना विचारू लागला की ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांच्या पुनर्स्थापनेकरता काय करावं विचार काय करावं तर सर्वाधिक सांगताय श्रीमद भागवत कथेचा आपण यज्ञ त्या ठिकाणी करू हरिद्वारला आणि हरिद्वारला सर्वजण जातात आता ती खुर्ची असेल तर संकालिकांना बसायला एकाला कोणाला बसवा या शुभराजेवर संकालिक त्या ठिकाणी भागवत सांगायला सुरुवात करताय भक्ती ज्ञान वैराग्य यांच्याकरता एक जण बसा एक जण बसा हा त्याला पुढे घेणार आणि संकालिक जे आहेत सांगू लागले माझ्याकडे लक्ष दे तू बसलाय तर तू भागवत सांगणार आहे बरोबर आहे ना त्यांच्यापैकी मी करतो तसं बोलतो न गंगा न गया न काशी पुष्करं प्रयागकं शुकशासन कथानांश फलेन लभ्यतां मे संकालिक सांगू लागले गंगा गया गंगा गया काशी या सर्वांचं पुण्य भागवताच्या पुण्याची बरोबरी करू शकत भागवताचं महात्म्य सांगत असताच भगवान श्रीकृष्ण परमात्मा शुभराज आहेत ना नाही पहिले सांगायचं त्या ठिकाणी भागवत कथेचं महत्व सांगत असताना महात्म्य सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होत आहे सर्वजण त्या ठिकाणी भगवान परमात्माच्या नावाचा जय घोष करताय नृत्य करत आहेत त्या ठिकाणी श्री कृष्ण गोविंद सर्वांनी बोलायचं नृत्य करायचं त्यांनी भक्ती माता ज्ञान त्यांना शुद्ध आलेली त्या ठिकाणी आणि भगवंताच्या नावावर थांबा थांबा अरे वाचू नका थांबा श्री
स्वामी जगदीश्वर में